परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजपा आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी सरकारकडे ही मागणी केली। 28 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होते। मराठवाड्यात पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य आहे असा युक्तिवाद या विद्यार्थी संघटनांचा आहे। राज्यामध्ये अतिवृष्टी होते आहे आणि येत्या 28 तारखेला MPSCची परीक्षा देखील होते आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत MPSCची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात जाणून घेऊ। का असं वाटतं तुला की परीक्षा पुढे ढकलली पाहिजे? याचं मेन रिझन म्हणजे की आता 38 पर्यंत अतिवृष्टी सांगितलेली आहे की त्यामुळे काय होऊ शकतं, काही मुलांचे सेंटर ठीक आहे सिटीमधल्या सिटीमध्ये आले, जसे आमचं संभाजीनगर आहे तर काही मुलांचं संभाजीनगर आले, पण काही मुलांचं सिटी बाहेर आले, दुसरीकडे सेंटर आले, तर जाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। आणि आम्ही वर्षभरापासून जर या गोष्टीची मेहनत करत असेल आणि आम्हाला जाण्यालाच अडचण आली तर आमचा रिझल्ट नाही येणार। यामुळे असं वाटतं की ही परीक्षा समोर ढकलण्यात यावी। सर, आम्ही म्हणजे खूप दिवसापासून स्टडी करतो, जर म्हणजे जाण्यालाच लेट झालं वगैरे झालं तर मग आमचा रिझल्ट जाऊ शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की आयोगाने हवामानाचा अंदाज वगैरे घेऊन परीक्षा समोर ढकलली पाहिजे असं मला वाटतं। परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचूच शकलो नाही तर आमचा जी मेहनत आहे वर्षभराची ती वाया जाईल। प्री पास झालोय, आता मेसचा पण आम्ही अभ्यास चांगला केला आहे आणि अभ्यास असं जर का झालं तर आमचा रिझल्ट जाऊ शकतो किंवा आम्ही पेपर देऊ शकणार नाही अतिवृष्टीमुळे। सेंटरवर जर पावसामुळे पोहोचू शकलो नाही तर आमच्या मेहनतीवरती पाणी फिरलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशा प्रकारची विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। लातूर जिल्ह्यात बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली। पाटबंधारे विभागाच्या